राहुल गांधी मागच्या बेंचवरती बसून नेहमी तोंड न उघडणारे त्यांना आज नेता म्हणून घोषित करून नेता म्हणून आज बाहेर काढलाय. परंतु 84 पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू असताना सुद्धा त्यांनी आजोबांचा कुठलाही गैरउपयोग न करता आपल्या ताकदीच्या आपल्या विचारांच्या जोरावरती सोशल इंजिनिअरिंग या माध्यमातून महाराष्ट्राला जागृत करायचा प्रयत्न केला. कुठल्याही सत्तेत जाण्यासाठी त्यांनी कुठल्याही एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही फायदा घेतला नाही. बाबासाहेबांचा नातू म्हणून मला निवडून द्या किंवा मला मत द्या आणि किंवा मला मंत्रिपद द्या असं कुठलंही पदाच्या सत्तेसाठी कुठे लाचार झाले नाहीत. आणि म्हणून अशी माणसं तुम्हाला जर राहुल गांधी सारखी जर चालत असतील तर तुम्हाला आंबेडकर का चालत नाही? आजही देश अख्खा महाराष्ट्र देश आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेशिवाय किंवा संविधानाशिवाय चालू शकत नाही. तर तुम्हाला त्यांच्या घरातला आंबेडकर त्यांचा नातू का चालत नाही? हे काय? हे तिरस्कार काय? ते तिरस्काराचंच कारण असं आहे की हे जर माणूस उद्या ताकद जर या माणसात निर्माण झाली तर या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जर महाराष्ट्राचं भलं झालं, हे जे आता चिक्केपंजे करणारे राजकारण जे आहेत या राजकारणाचं बाजार उठल आणि म्हणून वेळोवेळी बाळासाहेबांना दाबण्याचा प्रयत्न